तो चर्चच्या शिखरावर उभा होता. त्याचे खांद्यापर्यंत पडणारे लांब केस हवेच्या झुळकेवर स्वार झालेले होते. त्याच्या खांद्यावरून बांधलेल्या पट्ट्यामध्ये अडकवलेले एक अखंड कापड त्याच्या पाठीमागे फडफडत होते. त्याने ओठात विडे दाबून धरली होती. तिचा धूर तो नाकाद्वारे बाहेर सोडत होता. त्याची नजर भेदक होती. तो चर्चच्या शिखरावरून सगळ्या सुरत शहरावर आपली तीक्ष्ण नजर फिरवत होता. सगळीकडे धावपळ सुरू होते. त्या दृश्याला पाहून त्याने एक वार स्मित केले. मग गुडघ्याला टेकून ठेवलेली कुऱ्हाड हाती घेतली. विडीचा शेवटचा झुरका ओढून त्याने त्या विडीला अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये पकडून हवेत विरकावले. मग त्याच्या गळ्यात अडकवलेले एक काळे कापड त्याने एका हाताने वर ओढले. त्या कापडाने त्याचा चेहरा आणि नाक झाकले गेले. त्या कापडाला त्याने मानेवर गाठ मारली होती, त्यामुळे ते कापड सहजरित्या आपल्या जागेवरून सरकू शकणार नव्हते. त्याने कुऱ्हाड उजव्या हातात घेत खांद्यावर ठेवली आणि चर्चच्या शिखरावरून भिंतीवर उडी मारली. मग तो छतावर आला. छतावरून पायऱ्या उतरून तो चर्चमध्ये शिरला. त्याला अचानक आल्याचे बघून पादरी आणि इतर सेवेकरी प्रचंड घाबरले होते. कोण आहात आपण? पादरीने विचारले. आणि छतावरून कसे आलात? पादरीने पुढचा प्रश्न केला. त्याने आपली भेदक नजर पादरीवर भिरकवली. मग मात्र पादरीने पुढे एकही प्रश्न विचारला नाही. मग तो कुऱ्हाडधारी चर्चच्या मागच्या भागाकडे जाऊ लागला. तिथे पादरींच्या आणि सेवेकरांच्या विश्रामासाठी काही खोल्या होत्या. तो बिनधास्तपणे वावरत होता. त्याला कुणी प्रतिकार करू शकत नव्हते. त्याउलट त्याचा अवतार पाहून भयभीत झालेले सेवेकरी चर्च सोडून धावू लागले होते. तो एका खोलीसमोर जाऊन उभा राहिला होता. खोलीच्या दारावर त्याने कुऱ्हाडीच्या पात्याने ठोकले. असं करून त्याने त्या दाराच्या मजबूतीचा अंदाज घेतला. मग त्याने त्या खोलीच्या दाराला संपूर्ण ताकदीनिशी लाथ मारली. लाथेच्या एका तडाख्यामध्ये दाराचा आतल्या बाजूने लावलेला कोंडा तुटला. दार उघडले गेले. मग तो खोलीत शिरला. त्या खोलीत अँथोनी स्मिथ विश्राम करत होता. दाराच्या अचानकपणे झालेल्या आवाजाने तो दचकून उठला. तो काही बोलायच्या आत त्या कुऱ्हाडधारीने अँथोनी स्मिथचा आपल्या डाव्या हाताने गळाला पकडला. गळ्याला पकडूनच एकाच हाताने त्याने अँथोनीला आपल्या दुसऱ्या खांद्यावर टाकले. एका खांद्यावर अँथोनी आणि दुसऱ्या खांद्यावर कुऱ्हाड ठेवून तो त्या खोलीतून बाहेर पडला. अँथोनी ओरडत होता, कोण आहेस तू? सोड मला. फादर, फादर. तो पादरी आणि सेवेकरांना मदतीची विनवणी करत होता. पण तो कुऱ्हाडधारीच्या आग ओखणाऱ्या नजरेकडे पाहून कुणाचीही पुढे पाऊल टाकण्याची हिंमत झाली नाही. अँथोनी स्मिथ काल रात्री कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटून याच चर्चेमध्ये शिरलेला होता. त्यानंतर त्याच्यावर पादरीने उपचार केले आणि विश्रामासाठी त्याला जागा दिली होती. कुऱ्हाडधारी व्यक्तीने त्याला चर्चच्या बाहेर आणले. अँथोनी सुटकेसाठी धडपडत होता, पण त्याची ताकद त्या कुऱ्हाडधारीच्या ताकदीपुढे तुकडी ठरत होती. मग त्या कुऱ्हाडधारी व्यक्तीने चर्चच्या बाहेर उभ्या असलेल्या घोडागाडीत अँथोनीला टाकले. त्या चर्चच्या पादरीची खाजगी घोडागाडी होती. आपली घोडागाडी पळवली जात असताना पादरी फक्त बघू शकत होता. मला कुठं घेऊन जात आहेस? कोण आहेस तू? मग तो थांबून म्हणाला, तूच माझा नकाशा चोरला आहेस ना? तूच माझ्यावर याआधीही हल्ला केला होतास ना? त्या कुऱ्हाडधारीने त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्याने अँथोनीच्या विजारीचा चामडी पट्टा काढला. त्याच्या सहाय्याने त्याने अँथोनीचे दोन्ही हात बांधून एक टोक घोडागाडीच्या मधल्या लाकडाला बांधले. मग त्याने अँथोनीच्या पादत राहण्याच्या फितीला अँथोनीचे पाय बांधले. तू दरोडेखोर आहेस ना? त्या कुऱ्हाडधारीने फक्त होकाराती मान हलवली. तुझ्या हाती मी तो खजिना लागू देणार नाही. तुला तो खजिना सापडला नाही म्हणून तो शोधण्यासाठी तू मला घेऊन जातो आहेस ना? मी मेलो तरी त्या खजिन्याचं अचूक ठिकाण तुला सांगणार नाही. त्याच्या एवढ्या बडबडण्यावरही त्या कुऱ्हाडधारीने काहीच उत्तर दिले नव्हते. त्याउलट त्याने एक जोराचा ठोसा अँथोनीच्या गालावर लगावला. अँथोनी कणत बाजूला कलंडला. मग तो कुऱ्हाडधारी घोडागाडीच्या पुढच्या बाजूला जाऊन गाडी चढू लागला. तितक्यात त्याला चर्चकडे येणारे 4 इंग्रज घोडेस्वार दिसले. त्यांच्या खांद्यावर बंदुका आणि धनुष्य होते. कुऱ्हाडधारीने घोडागाडीत चढण्याचा आपला निर्णय बदलला. त्या चौघांना तो रोखून पाहत म्हणाला, त्यांच्या तर. तो कुऱ्हाड खांद्यावर घेऊन त्या घोडेस्वारांच्या दिशेने निघाला. मोठमोठ्याने ढांगा टाकत तो धावून गेला. अनेक उंच ओढे घेऊन त्याने त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इंग्रज सैनिकाच्या तोंडावर कुऱ्हाडीचा फटका मारला. एका फटक्यात तो स्वार
खाली कोसळला. मग त्याने अगदी निर्दयपणे आणि तितक्याच वेगाने त्या तिन्ही स्वारांना कुऱ्हाडीच्या एकेका घावामध्ये जमिनीवर पाडले. त्यांचे चेहरे रक्तबंबाळ झाले होते. मग त्याने आपल्या मानेला एक झटका देऊन मान मोडली. उंच उडी घेताना त्याची मान लचकली होती. त्या वेदनेपासून सुटका होण्यासाठीचा त्याचा तो प्रयत्न होता. त्याने खाली पडलेल्या त्या सैनिकांच्या हातातल्या बंदुका, पाठीवरचे धनुष्य आणि बाण काढून घेतले. ते घोडागाडीत ठेवले. त्यानंतर आपली कुऱ्हाड घेऊन तो घोडागाडी चढला. उभे राहूनच घोड्याच्या लगामाला झटका देत त्याने गाडी वळवली. अँथोनी उठण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या कुऱ्हाडधारीने कुऱ्हाडीचे पाते अँथोनीच्या छातीवर टेकवले. तसा तो शांत पडून राहिला. घोडागाडी वेगाने सूर त्याच्या उदना दरवाजाकडे धावू लागली होते. तो उभा राहूनच गाडी हाकत होता. त्याच्या पाठीवरील कापड आणि त्याचे लांब केस पुन्हा एकदा हवेवर स्वार झाले होते. हाजी कासिम आपल्या बंदरावरील मनोऱ्यावर उभा होता. हातातल्या दुर्बिणीतून तो गोपी तलावाच्या दिशेने पाहत होता. त्याने गोपी तलावाच्या आसपासचा सगळा परिसर निहाळला होता. मग दुर्बीण डोळ्यासमोरून काढून त्याने उसाचा टाकला. उस लुटेरे की अब तक कोई हलचल नाही है, पण त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्या सैन्याची हालचाल सुरू झाल्यावर खलाशाला लगेच इशारा करा. त्याने मनोऱ्यावरच्या पहारेकऱ्याला उर्दू भाषेत सांगितले होते. जी मालिक पहारेकऱ्याने मान हलवली. मग कासिमने दुर्बीण पहारेकऱ्याच्या हाती दिली आणि तो मनोऱ्याच्या पायऱ्या उतरू लागला. मनोऱ्याच्या खाली उतरल्यावर तो त्याच्या अंगरक्षकाला आणि त्याच्या कारकुनाला ओरडून सांगू लागला, लवकर सगळा ऐवज गलबतावर पोचवा. काही शिपाई कासिमच्या वाड्यातून त्याची तिजोरी असलेल्या कक्षात जात होते आणि तिथून थैल्यामध्ये ऐवज भरून तो गलबतावर पोहोचवला जात होता. कासिम आपल्या तिजोरीतल्या ऐवजाला गलबतावर लादून समुद्रामध्ये घेऊन जाण्याच्या बेतात असला तरी या निर्णयावर तो पूर्णपणे ठाम दिसत नव्हता. तो आपल्या चेहऱ्यावर तसे भाव उमटू देत नसला तरी मनोमन तो द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला होता. छत्रपती शिवाजी राजांच्या पासून आपले द्रव्य वाचवण्यासाठी ते गलबतात लादून समुद्रात घेऊन जाणे हा उत्तम मार्ग असला तरी समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यांना तो जाणून होता. जरी त्याचे समुद्रावर राज्य असले तरी तो अथांग सागर होता. त्याच्यावर दावा ठोकणारे समुद्र लुटेरे अनेक होते. अर्थात समुद्रातही त्याचे धन पूर्णपणे सुरक्षित नव्हते, पण त्याच्याकडे हे पाऊल उचलण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. तो कुऱ्हाडधारी वेगाने घोडा पिटाळत गोपी तलावाजवळ पोहोचला होता. समोरच छत्रपती शिवाजी राजांची छावणी होती. अँथोनीला मात्र काही कळत नव्हते की हे असे अचानक त्याच्यासोबत काय घडत आहे. तो समोर दिसणारे सैन्य बघतच राहिला होता. छत्रपती शिवाजीराजे सुरतेत आल्याची खबर अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. शिवाय ह्या दरोडेखोराने आपल्याला खजिन्याकडे न नेता इकडे ह्या सैनिकांच्याकडे का आणले आहे हे कोडेच त्याला उमगत नव्हते. तो विशाल सैन्य सागर बघून अँथोनी पूर्णपणे गांगरला होता. त्याने बेदरलेल्या आवाजामध्ये त्या कुऱ्हाडधारीला विचारले, इकडं का घेऊन आलास मला? आणि हे सैन्य कुणाचं आहे? कोण आहेस तू? मला मारायचं आहे का तुला? आता मात्र त्याचा सूर बदललेला होता. तो निर्वाणीची भाषा बोलू लागला होता. तुला खजिना हवाय ना? मी खजिना शोधण्यास मदत करतो, चल. कुऱ्हाडधारी मात्र काही न बोलता घोडागाडी पिटाळतच होता. तो थेट छावणीत घुसला. त्याला पाहून राजांच्या सैनिकांनी तलवारी उपसल्या, पण त्यांना न जुमानता तो घोडा पिटाळत राहिला. तो छावणीत बऱ्याच आत घुसला होता. अगदी राजांच्या शामेण्यापर्यंत पोहोचला होता. राजे झाडाखाली बसले होते. त्याला येताना पाहून राजे उठून उभे राहिले. गणपतराव, नेताजी नारोजी, संताजी बोबडे हे सगळे सरदार देखील उभे राहिले. त्याने घोड्याची लगाम खेचून घोडागाडी वळवली आणि गाडीतून तो खाली उतरला. गाडीच्या मागच्या बाजूला जाऊन त्याने अँथोनीला खांद्यावर उचलले. त्याला घेऊन तो राजांच्या समोर आला आणि त्याला राजांच्या पायाजवळ टाकले. मग त्याने राजांना लावून नमस्कार केला. अँथोनी राजांकडे पाहतच राहिला. त्याने राजांना ओळखले होते. तो दक्षिणेतल्या वखारीत असताना त्याने एकदा राजांना पाहिले होते. शिवाजीराजे. राजाने होकाराने मान हलवले. अँथोनी उठण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे हात पाय बांधलेले असल्याने त्याला शक्य होत नव्हते. मला इथं का आणलं आहे? त्याने राजांना विचारले. राजाने संताजीकडे पाहिले आणि इशारा करून त्याला उठवण्यास सांगितले. संताजीने त्याला उभे करून पकडून ठेवले. आम्ही व्यापारी लोक आहोत. मोघल आणि तुमच्या संग्रामात आम्ही दखल देणार नाही. आम्हाला असा त्रास देऊ नका, अँथोनी म्हणाला. राजे त्याच्याकडे रोखून पाहत होते.
कृपा करून मला सोडा, विनवणी करत तो म्हणाला. आम्ही मोगलांशी आमचा हिशोब चुकता करण्यासाठी आलो आहोत. आमची आणि आपली काही एक शत्रुता नाही, पण तरी सुद्धा तुम्ही युरोपियन मंडळी आमच्या कार्यामध्ये दखल घेण्याच्या तयारीमध्ये आहात. राजे म्हणाले, आम्ही तसं काहीच करणार नाही. अँथोनी म्हणाला, आम्ही ह्या विश्वासावर अवलंबून राहू शकत नाही, म्हणून आपणास इकडे आणण्यात आलेला आहे. आपल्या शिपायांनी आम्हास अडचण निर्माण केल्यास आपला अत्यंत निर्दयपणे अंत करण्यात येईल. मग राजाने नेताजीकडे पाहिले आणि आदेश दिला, नेताजी, कैद करा यांना. नेताजी पुढे सरकले. त्यांनी अँथोनीला पकडले आणि सैनिकांच्या स्वाधीन केले. मग त्या कुऱ्हाडधारीने राजांना लावून नमस्कार केला. आज्ञा द्या राजे, एक गुप्तधन बाहेर काढायचा आहे. राजे स्मित करत म्हणाले, भिकाजी, आपण होतात तसेच आहात, भले बहादर. क्षणभर राजे हसले, मग हात किंचित उंचावत म्हणाले, या. राजाने भिकाजीला आज्ञा दिली. भिकाजीने एक वार आकाशात पाहिले. आकाशामध्ये एक गरुड गिरट्या घालत होता. मग भिकाजीने आपली नजर गणपतरावांकडे वळवली. त्याने नजरेनेच गणपतरावांना काहीतरी सांगितले. त्याने जे काही सांगितले ते गणपतरावांना अचूकपणे कळले होते आणि त्यांनी होकाराती मान हलवली. मग भिकाजी गाडीत बसला आणि घोड्याच्या लगामाला झटका देत वेगाने निघाला. राजांचे सैन्य आणि सरदार त्याच्याकडे स्मितीत होऊन पाहत राहिलेले होते. वीरजी वोहराने आपल्या घरातील बराचसा अधिक मौल्यवान ऐवज 2 घोडागाड्यात लादून आपल्या दुकानात आणला होता. त्याच्या दुकानाबाहेर शस्त्रसज्ज शिपाई तैनात होते. दिवाण रायाजी आणि आपल्या 4 विश्वासू शिपायांना सोबत घेऊन वीरजी दुकानाच्या आत थांबलेला होता. मग त्याने दुकानाचे दार बंद करण्याची आज्ञा दिली. शिपायांनी दार आतून बंद करून घेतले. कंदिलाची वात उंचावून दुकान प्रकाशित केले. मग त्याने दुकानाच्या उजव्या बाजूचा गालीचा ओढला. गालिच्याच्या खाली असलेली लाकडी फळी बाजूला सारली. मग ते पायऱ्या उतरून तळघराच्या दाराजवळ गेले. कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्याने त्या भक्कम दरवाजाचे कुलूप उघडले. वीरजी, रायाजी आणि दिवाण आधी त्या तळघरात शिरले होते. त्यांच्या पाठोपाठ शिपाई देखील आत शिरले. शिपायांनी लगेच कंदिलाच्या वातीने खांबांना अडकवून ठेवलेल्या मशाली पेटवल्या. ते तळघर आता चांगलेच प्रकाशित झालेले होते. धनाने भरलेल्या आपल्या रांजणांना पाहून वीरजीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले होते. तो रांजणांच्या वरून हात फिरवत होता, पण अचानक सर्पाच्या फुत्कारण्याने तो दचकला. मग स्वतःशीच हसून म्हणाला, तो शिवाजी इथपर्यंत पोहोचणार नाही त्याची खात्री आहे मला. त्याची माणसं घरं आणि दुकान लुटून नेतील, पण हे तळघर मात्र त्यांना सापडणारच नाही. क्षणभर तो हसत राहिला. मग आपले हास्य आवरत आपल्या शिपायांना म्हणाला, सगळा ऐवज भरा रांजणामध्ये. ते 4 शिपाई दुकानामधून ऐवज आणून रांजणामध्ये टाकू लागले. वीरजीच्या मते त्याने त्याची संपत्ती सुरक्षित ठिकाणी हलवलेली होती, पण तो जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यापारी त्या क्षणी ठगला जात होता. आपले द्रव्य ज्या शिवाजी राजांच्या पासून सुरक्षित राहावे म्हणून तो इतका धडपडत होता. त्यात शिवाजी राजांचा हेर त्याच्या चहूबाजूलाच उभा होता. तो शांतपणे फक्त बघत होता. राजांची आज्ञा मिळताच ते सारे धन स्वराज्याच्या कोषागारासाठी रवाना होणार होते. ओढ्यातील दगडावरून घोडागाडीचे चाक उसळले. घोड्याने खिंकाळून उडी घेतली, त्यामुळे पुन्हा गाडी आणि ओढ्यातले पाणी उसळले. गाडीचे चाक त्या दगडावर आदळले गेल्याने गाडीला चांगलाच हादरा बसलेला होता. पण तरी सुद्धा भिकाजीने आपल्या शरीराचे संतुलन अबाधित ठेवलेले होते. तो डगमगला नाही. त्याने घोड्याची लगाम झटकली. घोड्याचा वेग आणखी वाढवला. अगदी पाऊल भिजेल इतकेच पाणी असलेल्या त्या ओढ्यातून त्याने घोडा गाडीला दुसऱ्या तीरावर नेले होते. मग तो रानवाटेने जाऊ लागला. अगदी सावकाशपणे तो सुरतेच्या उत्तरेकडील चर्चच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलात बऱ्याच आत आलेला होता. आता तो जरा सावधपणे घोडा हाकत होता. त्या निमुळत्या वाटेने गाडीच्या कर आवाजात घोड्यांच्या टापांचा आणि फुत्कारण्याचा आवाज मिश्रित होऊन मधुर संगीत उत्पन्न होत होते. परंतु मध्ये समोर येणाऱ्या झुडपावर आणि वेलीवर अगदी निर्दयपणे कुऱ्हाड चालवताना त्याच्या कुऱ्हाडीच्या दणक्याने तो मधुर ध्वनी विलुप्त होऊन भीतीदायक ध्वनी त्या जंगलामध्ये पसरत होता. लाकडाच्यावर झालेल्या त्या दणक्याच्या भीतीदायक आवाजाने पाखरे अचानक आकाशात झेप घेत होती. तो हळूहळू पुढे सरकत होता. त्याचे सतत आकाशावर लक्ष होते. आकाशामध्ये
गिरट्या घालणाऱ्या गरुडाचा तो पाठलाग करत होता. जंगलात बऱ्याच आत आल्यावर एका ठिकाणी त्या गरुड पक्षाने सूर मारला. तो एका कदंब वृक्षाच्या शेंड्यावर झेपावला. भिकाजीने लगेच घोड्याची लगाम खेचली. घोडा थांबला. सावधपणे भिकाजीने सगळीकडे नजर फिरवली. तेव्हा एका ठिकाणी पानांची सळसळ त्याला ऐकू आली. त्याने लगेच खांद्यावरची बंदूक समोर धरली. बंदुकीच्या नळीच्या वरच्या भागावर असलेली सळीत ताणून त्याने निशाणा लावला. मग तर्जनीने बंदुकीचा घोडा दाबला. कांटाळ्या बसवणारा आवाज परिसरामध्ये गुंजला. बंदुकीच्या गोळीने अचूकरित्या लक्ष टिपलेले होते. झाडावरून एक शिपाई जमिनीवर कोसळला. त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण होता. तो निशाणा साधून भिकाजीवर हल्ला करणारच होता. पण त्या शिपायाच्या हातून धनुष्याचे प्रत्यंच्या सुटण्याआधीच भिकाजीने गोळी झाडलेली होती. मग त्याने बंदूक गाडीत ठेवून धनुष्य हाती घेतला. बंदुकीतून गोळी ठासण्यासाठी आणि त्यात गोळी टाकण्यासाठी अधिक वेळ खर्ची करावा लागणार होता, म्हणून त्याने बंदूक ठेवून दिलेली होती. नंतर त्याने पटकन एक बाण धनुष्यावर लावून दुसऱ्या झाडावर निशाणा साधून प्रत्यंचा सोडली. त्याच्या दिशेने येणाऱ्या बाणावर त्याचा बाण आदळला. मग भिकाजीने पटकन दुसरा बाण सोडला. तो त्या झाडावर लपलेल्या शिपायाच्या छातीमध्ये घुसला. तो शिपाई देखील खाली कोसळला. मग भिकाजी निडरपणे पुढे सरकला. आपली तीक्ष्ण नजर फिरवून तो झाडावर लपलेल्या शिपायांना शोधत होता आणि त्या शिपायांच्या हल्ल्याआधीच तो त्यांच्यावर निशाणा साधत होता. त्याने आणखी 4 सैनिकांना संपवलेले होते. नंतर मात्र तो थांबून कोणी आहे का ते पाहू लागला. आता त्याच्या दृष्टीत एकही शिपाई पडला नाही, पण त्याच्या कानांना सळसळ आवाज मात्र ऐकू आला होता. तो सावधपणे पुढे सरकला. कदंब वृक्षाखाली येऊन उभा राहिला. आसपासच्या झाडावर नजर फिरवून तो ओरडून म्हणाला, एवढ्या मोठ्या खजिन्याच्या रक्षणासाठी फक्त 6 सैनिक ठेवले होते का आमीन खानानं? चमारी, इथं सुद्धा भ्रष्टाचार. कुणी शिल्लक राहिलंय का या बाहेर? किंवा निशाणा तरी साधा आणि संपवा मला. सुरतेच्या बाल सम्राटाच्या धनुर्धारांपैकी आणखी कुणी शिल्लक आहे का या बाहेर? आज तुम्हारी बारात निकलने वाली है सालो. सबके सब जहन्नुम में जाओगे. सबकी पतलून आज गीली होगी, क्योंकि आज तुम्हारा पाला तुम्हारे बाप से पडने वाला है क्या कोई बचा हुआ चूहा? तेवढ्यात एक बाण येऊन भिकाजीच्या बाजूच्या झाडाच्या बुंद्यात घुसला. तुझ्या तर निशाणा तरी नीट लाव. एका माणसाला मारू शकत नाहीस तुम्ही. हरामखोरांनो, धनुर्विद्येच्या नावावर कलंक आहेत तुम्ही, असे म्हणत त्याने निशाणा साधला. तसा एक धनुर्धर झाडावरून खाली पडला. त्याच्याकडे बघत भिकाजीने स्मित केले आणि म्हणाला, आता संपले. भिकाजीने आकाशात नजर फिरवली आणि झाडांच्याकडे पाहिले. त्या 3 कदंब वृक्षांपैकी ज्या झाडावर तो गरुड पक्षी बसलेला होता त्याच झाडाखाली एक मोठी शिळा होती. भिकाजीने ती शिळा हटवली. त्या शिळेखाली एक भुयार होते आणि त्या भुयारात होता आमीन खानाचा खजिना.